ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अपात्र ठरवण्याचं नेमकं कारण काय आहे ते आपण पाहूयात। अमेरिकेत 2024 मध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीबाबतची एक मोठी अपडेट पुढे येते। अमेरिकेच्या कोलोरॅडो सर्वोच्च न्यायालयाने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एक मोठा धक्का दिलाय। न्यायालयाने त्यांना 2024च्या अमेरिकन अध्यक्ष निवडणुकीसाठी अपात्र घोषित केलंय आणि त्यामुळे त्यांना ही निवडणूक आता लढवता येणार नाहीये। तेव्हा कोलोरॅडो न्यायालयाने 6 जानेवारी 2021 ला झालेल्या कॅपिटल हिंसाचार प्रकरणामध्ये ट्रम्प यांना दोषी ठरवलेलं होतं आणि न्यायालयाच्या या निर्णयामुळे ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले अध्यक्षीय उमेदवार ठरले ज्यांना अमेरिकेच्या राज्यघटनेच्या क्वचितच वापरल्या जाणाऱ्या कलमानुसार अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अपात्र ठरवण्यात आले। तेव्हा देशाविरुद्ध कट किंवा बंडखोरीमध्ये सहभागी असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला राष्ट्राध्यक्षपदापासून हे कलम अपात्र ठरवतं आणि याबाबतची तरतूद ही अमेरिकेच्या राज्यघटनेच्या 14व्या दुरुस्तीच्या कलम 3 अंतर्गत करण्यात आलेली आहे आणि याचाच हवाला देत कोर्टाने ट्रम्प यांना 2024 ची निवडणूक लढण्यास अपात्र ठरवलेले आहे। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख दावेदार मानल्या जाणाऱ्या ट्रम्प यांना न्यायालयाने राष्ट्रपती पदासाठी राज्याच्या प्राथमिक मतदानातून सुद्धा काढून टाकलेलं आहे। त्यामुळे पुढील वर्षी अमेरिकेत होणाऱ्या निवडणुकीमध्ये ट्रम्प सहभागी होऊ शकणार नाहीयेत असं न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलंय। कोलोरॅडोच्या सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी 4-3 असा निकाल दिलेला आहे आणि व्हाईट हाऊसच्या शर्यतीत सामील होण्यापूर्वी राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराला अपात्र घोषित करण्याची अमेरिकेच्या इतिहासातली ही पहिलीच वेळ आहे। तेव्हा कोलोरॅडो कोर्टाने असा एक निष्कर्ष काढलेला आहे की अमेरिकेच्या राज्यघटनेच्या तरतुदीनुसार सरकारच्या विरोधात कॅपिटल हिल हिंसाचार भडकवण्याच्या प्रकरणामध्ये ट्रम्प यांची मुख्य भूमिका होती आणि त्यामुळे ट्रम्प यांना 2024च्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। तेव्हा ट्रम्प हे या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांमध्ये आघाडीवरती होते, पण दरम्यान हा निर्णय देताना न्यायालयाने आपल्या निर्णयाची अंमलबजावणी ही 4 जानेवारी पर्यंत स्थगित केलेली आहे। त्यामुळे ट्रम्प हे या निर्णयाविरोधात आणखी एकदा अपील करू शकतात आणि मिनेसोटा आणि मिशिगनच्या न्यायालयांनी अध्यक्षीय निवडणुकीमध्ये ट्रम्प यांच्या निवडणुकीला आव्हान देणारे असेच खटले जे आहेत ते यापूर्वी नाकारण्यात आलेले होते। तेव्हा या सगळ्या मुद्द्यावरती अनेक राज्यांमध्ये आता खटले देखील सुरू आहेत आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलोरॅडो सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा पूर्णपणे चुकीचा असल्याचं म्हटलेलं आहे आणि कोर्टाच्या या निर्णयाविरोधात लवकरच अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात ते अपील दाखल करणार असल्याचं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आले। तेव्हा कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर केल्याबद्दल ट्रम्प यांच्यावरती खटला दाखल करण्यात आलेला आहे आणि ट्रम्प यांच्या कार्यकर्त्यांनी ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसारच हा हल्ला केल्याचं कोर्टाने नमूद केलंय। त्यावेळी नेमकं काय झालं होतं तर त्यावेळी निवडणुकीतील पराभवामुळे नाराज झाल्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकन संसद कॅपिटल हिलला घेराव घातला होता आणि घेराव घातल्यानंतर ट्रम्प समर्थक आत घुसले होते आणि त्यांनी हल्ला केला होता। अमेरिकन संसदेवरती गोळीबार आणि तोडफोड केल्यानंतर अनेक कार्यालयांवरती देखील कब्जा करण्यात आला होता। या सगळ्या हिंसाचारामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला होता तर वॉशिंग्टनमध्ये सार्वजनिक आणीबाणी देखील जाहीर करण्यात आली होती। तेव्हा आता या सगळ्या प्रकारानंतर कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांना हा एक मोठा धक्का म्हटला जातोय।